कॉलेज सुटलेलं आहे आणि मी कॉलेजवरून बस स्टँडवर आलेली आहे. तर बघू शकतात हे आहे बस स्टँड. हे पथडीचं बस स्टँड. हां बरं बरं बरं. याला अजून अर्धा तास लागणार. बरं. तर फॅमिली सोनालीचं कॉलेज सुटलेलं आहे, तिला बस लागलेली आहे आणि ती पाथर्डीहून जवळपास 5-6 किलोमीटर अंतर काढलेलं आहे तिने. तर आता मला बोलवलं आहे टू व्हीलर घेऊन. परंतु इथं माझं जवळपास 15-20 मिनटाचं काम राहिलं आहे. 15-20 मिनटाचे अर्धा तास काम राहिलं आहे. तर तिथं फायनली उरकून जावं लागेल. हे 15-20 मिनटाचं काम जास्त नाही आहे, परंतु घरी जायला जास्त टाईम लागतो कारण की जवळपास 3-1 किलोमीटर अंतर आहे. आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टर जास्त पळत नाही. तर आता तिला बोललो आहे काहीतरी लागलं तर बघ, तोपर्यंत येतो मी. फायनली मी सोनालीला जाऊन आणलेलं आहे. मला न्यायला आलते का? तर मित्रांनो न्यायला नाही आले, मला ओळखीचे भेटले होते, गावचे होते, त्यांच्यासोबत आले मी. पण मी तुला न्यायसाठी चालतं ना रानातून पळत पळत. आणि मी लाजले माहिती का व्हिडिओ बनायला. ते सगळे ओळखीचे होते त्यामुळे मला व्हिडिओज बनवता नाही आले. म्हणजे तू ब्लॉग न बनवला तिकडं? थोडं बनवलं असेल, काय सगळे ओळखीचेच भेटतात. त्यात काय ओळखीचे भेटले तरी पण हॅलो हाय कसं काय ठीक आहे. मग ब्लॉग मध्ये यायचं तुम्हाला यायचं असेल तर हाय करा, नसेल त्याचं साईडला चला मला माझं करू द्या. करायची मला अजून पण थोडं वेळ लागतो. आता मी जेवायला मी नाही म्हणजे सोनाली मी आम्ही दोघं पण जेवणार आहेत. हे केळी कोणी आणली? मी आणली. रुद्र म्हणला होता मला काहीतरी खायला आणव, म्हटलं नो जंक फूड, नो कॅडबरी, ऑन द वे केळी. केळी घेऊन आणली. बरं झालं केळी आणली. तर आता जेवण करतो. भाजी काय वांग्याची चटणी, आवळं, कांदा. आता मस्तपैकी जेवण करतो. भूक लागलेली आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, म्हणजे सकाळ धरून मी ट्रॅक्टरवरती गेलो. तर आता जेवण करून मला पुन्हा ट्रॅक्टरवरती जायचं आहे. सोनालीचं पेपर चालू होते, मग ते अभ्यास करत बसणार आहे. म्हणजे बाकीच्या घरच्या कामावरून नुसतं अभ्यास नाही करत बसायचं, कळलं का? तर या मित्रांनो जेवण करायला. तर फायनली फॅमिली मेन आहे पेरायला तो पाहू शकतायत. एवढं वावर पेरलेलं आहे पण हे नाही पेरता आलं कारण की एवढं निभार आहे, हे फक्त रोटा मारलेला आहे. आणि एवढं निभार वावर आहे ना, कसलंच याच्यात पेरणी तर लागणार नाही. काय आहे अवघड आहे. काय करते सोनले? कुछ तर नया करना है. अरे वा वा हॅपी हॅपी. मला केक बनायचं. हे खाऊन देतं खरी ट्राय दिस. एखादी ना. वा ते खाली पडलं बघा. फॅमिली बिस्किट दिली मला आणि आता हॅपी हॅपी यासाठी सांगितलं तुम्ही मला तू बिस्किट बरा. काय सोनाली बिस्किट येतं तर बघू शकतात फॅमिली. मी यांना बिस्किट सांगितले होते ते पण हॅपी हॅपी, कारण की याच्यात थोडी थोडी क्रीम असती. मला बनवायचं आहे हॅपी हॅपी बिस्किट केक. ऐक ना, म्हणजे मी ट्राय केलेलं आहे पण मला तरी बनवायचं आहे. ऐक ना, ही तू म्हणते ना याच्यात क्रीम आहे, क्रीम वगैरे काही नाही. हे नाही चॉकलेट आहे कॅडबरीची. कायची? आणि कॅडबरीच्या चॉकलेटला काय म्हणतात? क्रीम क्रीम टाईपच आहे ना. पार्लेत नसते असं म्हणायचं मला. पार्ले नाही हॅपी सांगितलं. आणि चवी म्हणजे चवीसाठी का? हा चवीसाठी. तर म्हणजे तुला ना रेसिपी करायची बघ रेसिपी. ओके हा. स्पेशल माझ्या नवरोबासाठी बनवत आहे कारण की मला तर उद्या उपवास आहे. आणि पोरासाठी म्हणजे तेच ते. ऐक ना, बोल ना. तुला भजनचा आवाज येतोय तर फॅमिली तुम्हाला आहे ना आता बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर काय झालंय आमच्या शेजारी आहे ना भजन सुरू आहे. आज काय सोमवार आहे ना, सोमवार निमित्त आहे ना भजन ठेवलेलं आहे. बघ बरं नाही झालं का? झालंय पण थोडं कंट राहिलं त्याच्यात. हा का? तुम्ही काय म्हणलात? ह्या बिस्किट मध्ये क्रीम नसते बघा, लगेच लेअर पडतोय. मिक्सर मध्येच लेअर पडतोय बघा. लेअर बोलले तर मी काय म्हणतो मग ते चॉकलेट आहे ना, ते जे आपण कॅडबरी म्हणतो ना, कॅडबरी चिकट असते का? कॅडबरीची कणकण असतात त्याच्यात हॅपी हॅपी मध्ये. 3 घेतले ना आपण. काय पुढे? हा 3 टाकले का? तर किती पडायचं करायचं? आता बघू ना मटेरियल किती होत आहे ना. बघूतच ऐक ना, मागची वेळेस केक केला होता आठवत आहे? चुकलं होतं म्हणजे काही नाही ना, सगळं भाजून टाकलं. मी 2-3 वेळेस केलंय तेव्हा चुकलेलं आहे माझ्याकडनं, नाही होत व्यवस्थित. सोनाली नाही ना आजपर्यंत जेवढे वेळेस ना बिस्किटाचा केक बनवलं ना तेवढ्या वेळेस आहे ना फॉल गेलेला आहे, चुकीचा बनवलेला आहे. तर हाच पाहूया कसं बनवते ते. काय म्हणली? ते असून नसून मी कॅडबरी तयार केली. कॅडबरी तयार नाही केली, अख्खे बिस्किट कॅडबरी आहे का खाली जाऊन बसलेली. आता हे चालायचं नंतर काय करायचंय? वेट आणवाच नंतर का? नंतर सांगते ना. बरं करून दाखवते ना. करूनच दाखव, आम्ही पण पाहतो. काजू घेऊ. घे ना घे. छोटा वेनल आहे वगैरे आणलेली आहे आणि
आणि शिजावं लागतं का? हा अजून 2च घेतो. बघ हे बिस्किट किती चुकला रे भाऊ. अरे सोनाली काय केलंय? मी बाहेर 2 मिनिटात जाऊच तरतो. हे काय केलंय आता? मी याच्यात आहे ना दूध टाकलंय आणि थोडीशी साखर टाकली बारीक करून. मग काही नाही टाकलं आणि तेच मिक्स करून घेऊन राहिले. मग 2 मिनिटं दम नव्हतं का मला बाहेर नसतं? हो म्हटलं ले टाइम वरून हा का? त्याला शिजवायचं. किती वाजला? आता 9 वाजले फॅमिली आणि लगेच टाइम झाला. माझा पेपर आहे. हा का? मग कशाला बनवायची रेसिपी? कशाला काय करते बरं? तुमच्यासाठी स्पेशल एवढं मी सोसलं. का ग? माझ्यासाठी स्पेशल आहे. तू काय सोसलं? हे काय एवढं मी सोसलं. तर फॅमिली आहे ना सोनालीने आता हिच्यात काय काय टाकलंय सांगा येत आता. आता मला तर माहितीच आहे. बिस्किट मिक्सर मधनं काढलं त्याच्यात थोडं चुरा केला. थोडीशी साखर घेतली. तुमच्याकडे पिठी साखर असेल तर पिठी साखर घेऊ शकतात. माझ्याकडे पिठी साखर उपलब्ध नव्हती त्याच्यामुळे मी साखर बारीक केलेली आहे ती टाकलेली आहे. म्हणजे प्रमाणात टाकलेली आहे. अजून त्याच्यात काय दूध टाकले. फक्त दूध टाकले. दूध टाकलं. त्याच्याकडे दूध नसेल ते पाणी पण मिक्स करू शकतो. माझ्याकडे होतं दूध. असं करून घ्यायचं क्रीमी. अरे वा, हे तर प्युअर चॉकलेट झाली. कॅडबरी असं चमच्याने खावा का रे? आता याला काय करायचं? आता याला तेल लावायचं डब्याला तेल म्हणजे असं आतून खालून चिटकू नये म्हणून. म्हणजे उकडा लागतं ते? उकडून घ्यायचं. हा अरे बापरे. त्याच्यात इनो टाकते. आणि ते आपलं जर ओके झालं तर आहे ना जर काय परंतु खायला 1 नंबर लागतो बरं का. खायला छान लागतं. मागच्या वेळेस तुझा कोण चुकला होता जर का पण ते खायला ओके लागतोय. म्हणजे बघा विनो मग केक फुगतोय का? आता सोनालीने आहे ना याच्यामध्ये विनो टाकलेली आहे आणि आता असं मिक्स करून घेते. मिक्स केल्याच्या नंतर थांबा ना मिक्स करून द्या ना मग सांगते ना. बर सुंदर ते ध्यान उभे विटेवर या. याची चव बघा बरं. साखर कालू काय? नको तू खा ना. नको मला बघा ना थोडं. नाही तू खा ना. नको काय थोडी पाहिजेच. नको बरोबर. लय गोड नाही चांगला लागणार. लय फिका पण नाही चांगला लागणार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. भारी आज कर म्हणून आपल्याला ऐकायला पण बरं झालं काय बरं झालं म्हणजे चालू ही भजन पण आपल्याला पण मला आवडतं ना. काही काय अभंग येतात मला पण. येतेच तुला म्हण बरं एखादा. सुंदर ते ध्यान यांची चाल वेगळी आहे. मला भारी. बरं तुझी भारी चालेल ना. म्हण ना मग म्हण आपली फॅमिली पण बघन. नको म्हण नाही का? नंतर आता रेसिपी चालू ना भजनाचं. बरोबर आज आहे का तुझी याची रेसिपी बरं का. आणि नेक्स्ट व्हिडिओ आहे का तुझ्या भजनाचं बरं का. बघू तुला कोणतं भजन येते आणि कोणत्या या गवळणी येतात आणि कोणत्या चालीमध्ये येतात. डबा काय घेतला होता याच्यात आता तेल लावून याच्यात टाकायचं. का मग तेल करून टाकायचं? मग तेल नाही टाकल्यावर ते खाली सगळं चिटकून बसेल. ते काहीतरी कागद वगैरे काहीतरी टाकतात ना. टाकीतात पण तेच बघू राहिले. हे कागद केलंय त्याच्या साईडचा पण बघते काय होते. साईडला नाही बसला पाहिजे. अरे फुगलं पाहिजे. होईल की फुगले काय माहिती आता काय होते. आपण केलाय पण हसायचं नाही बरं का. जसं नाही तसं. मी एवढी मी नाही असणार. व्हिडिओ पाहणारे 100% असतील. किती वेळ शिजून द्यावं लागतं ते आता काय माहिती. काय माहिती. म्हणजे मी काय तर फॅमिली हो फॅमिली जर तुम्ही रेसिपी बनवून व्हिडिओ जर बघत असाल ना तर 100% बघू नका. स्पेशल केक साठी घेतलं होतं. तर आता ठेवून दिलेला आहे तिने. आता शेगडी बघू शेप कसा होतोय. किती वेळा बघायचं असतं
तर मित्रांनो यांचं ना काय केक एकदम छान झालेला आहे. आणि तुम्ही युट्यूबला पण सर्च करू शकता. जे बेकरीमध्ये आहेत ना ते असंच बनवतात. फक्त त्याच्या ते वरून आपलं असं दिसलं नाही का, ते वरचा लेअर कट करून टाकावं लागतं. वाव भारी झालाय. छान झालंय. हे वरचं लेअर आहे ना कुणी पण कट करतं.